संदीप जगे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. आय थिंक बॅटिंग टीमचा आमच्याकडे आलेला आहे. फिल्डिंग टीम फिल्डिंग टीम शारदा 11 आपला खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. परत परत सांगायला लावू नका. मॅच जशी सुरू होईल आपला खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. तर नाणेफेक जिंकली आहे. शारदा 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजी करू आणि आरव्ही 11 या टीमला इन्व्हाइट केले बॅटिंगला. तर पहिला सामना ते पराभूत झाले. शारदा 11 पहिला सामना सुद्धा जिंकलेले आहेत. त्यामुळे ही चांगली फाईट बघायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. आपण पाहत आहोत बिग बॅश चिंचपोकळी 11th सीझन 11वं पर्व. त्याचा सर्वांनाच आहे गर्व. षटक क्रमांक पहिला चेंडू वेगवान यॉक लाईनचा चेंडू होता. खोदून काढलाय. ऑन साईडला खूप चांगला गाईड केलाय चेंडू. गुड फिल्डिंग पण थोडासा ओव्हरथ्रो होतोय त्या ठिकाणी. मिळेल ती एक धाव या चेंडूवर. शारदा 11 वर्सेस आरव्ही 11 असा सामना आपण पाहत आहोत. सलामीचे फलंदाज आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये अथर्व सावंत आणि मोहिल चावडा. षटक क्रमांक पहिलं भूषण पांचाळ घेऊन आलाय बोलिंग मार्गवर. सांगा धाव फलकावर एका धावाने खातं उघडलंय ते अथर्व सावंतने स्वतःच आणि संघाचं. स्ट्राईक एंडला मोहिल. फुल टॉस आहे. खूप चांगलं गाईड केलं चेंडू. ऑफ साईडला खूप चांगला प्लेस केलाय. शेतशेत त्या ठिकाणी होता. मिसफील्ड झाली त्याच्याकडून आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. थोडासा एलिव्हेट करायचा होता फटका. मोहिल तेच सांगतोय मोहिल चावडा. पण फटका एलिव्हेट झाला नाही. दरम्यान आपण बघतो की एकदा तिथे कंप्लीट केली मोहिलने. ऑफ द मार्क दोन्ही फलंदाज एक धावाने खातं उघडतायत. बघू शकता स्क्रीनवर तो तिथे झेल होता त्या ठिकाणी. तो झेल थोडासा कठीणच होता. चांगला कव्हर केलंय. त्यावर बघतोय म्हणजेच एचआर स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनने. सांगा धाव फलकावर 2. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बघूया हा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि चेंडू निघून गेलाय तो थेट विकेट किपरच्या मागे. निर्धाव चेंडू. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय म्हणजेच जिग्नेश पटेल कामगिरी पाहत असताना त्याचा अंपायर. 2 धावा धाव फलकावर आहे. चांगलं कंट्रोल गोलंदाजीमध्ये आहे भूषण पांचाळच्या. भूषण उद्धव पांचाळ. भूषण पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जात असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. स्लोअर वन चेंडू. वॉट अ शॉट. चाबूक चपराक ऑन स्लाइडला स्लॉग हिट पण 2 धावा मिळतील चेंडूवर. काय फटका सजवलाय. कनेक्शन चांगलं होतं. टायमिंग चांगलं आणि मी तर या चेंडूवर 2 धावा. चांगला फटका ऑफर केलाय स्ट्रायकिंग केला फलंदाजाने. पहिला बॉल गेला अथर्व सावंतने. बॅक ग्राउंड आहे. शॉर्ट ग्राउंड आहे. क्लोज ग्राउंड आहे. त्यामुळे चेंडू बरेचसे आपण बघतो की ज्या ग्राउंडच्या बाहेर जातील लवकर येत नाही. पण दुसरा चेंडू द्यावा लागतो. धावसंख्या 4. हो फ्लिक. वॉट अ शॉट. ओपन ग्राउंड असेल तर निश्चित काहीतरी वेगळा फटका किंवा काही जास्त धावा निश्चित बघायला मिळाल्या असत्या. पण एक पॅक ग्राउंड आहे. धावून एक धाव तिथे कंप्लीट केली फलंदाजाने आणि पंच सांगतात नो बॉल. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. नो +1 या 2 धावा आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. बघायचं त्या ठिकाणी पंचांचा निर्णय जो आलाय तो नो बॉलचा आलेला आहे. एक्झॅक्टली काय डिस्कशन आहे आपण निश्चित पंचांबरोबर नंतर सल्लामसलत करू. विनायक जोशी आहे. जिग्नेश पटेल आहेत. आय थिंक फिल्डिंग पोझिशन जी विकेट किपरची पोझिशन आहे अक्षर त्याच्यावर हे डिस्कशन सुरू आहे. तुमचा कुठलाही पॉट एसटीच्या समोर नको आहे. येस रिलीजच्या वेळेला हा तुमचा कुठलाही हात असू दे कॅप असू दे. कॅप जरी पुढे असेल तुमची स्टंपच्या तरी सुद्धा पंच नो बॉल देतील. ते डिस्कशन पंचांचं सुरू आहे. एक महिन्याचा आम्ही बँगलोर टूर केली. त्या टूरवर आम्हाला बरेचसे काही नियम पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आय थिंक त्याच नियमाची अंमलबजावणी पंचांनी त्या ठिकाणी केलेली आहे. दिस इज असं म्हणू शकतो की आपण इथे तुम्ही चेंडू कव्हर करणं अटेम्प्ट करण्यासाठी तरी तुम्ही सगळे पुढे आलात. बरोबर. तुम्ही अटेम्प्ट करण्यासाठी पुढे आलात. कॅप आहे तुमच्या डोक्यात किंवा हात आहे. त्यामुळे कुठलाही पार्ट तुमचा स्टंपच्या पुढे नको आहे. थँक्यू अंपायर. आपल्या निर्णयावरती कायम आहेत ठाम आहेत. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय.
प्लीज आर्ग्युमेंट करू नका, सामना सुरू करा. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. चला, नियम सगळ्यासाठी सारखेच आहेत. आपल्या एरियातले अंपायर नाही आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाजू ते घेणार तर नाहीच. न्यूट्रल भूमिका असते, अंपायर असू दे, स्कोर असू दे, कॉम्प्युटर असते, सगळ्यांची भूमिका न्यूट्रल असते. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट असणार आहे. बघूया, मोहिल चावडा तीच रिक्वेस्ट करतोय आणि पंच तेच सांगतायत. नो +1. नो +1. धावसंख्या 6. मोहिल चावडा ऑन स्ट्राईक. लिडिंग एज समोर घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू जातो गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या अंकित होईल ती एकूण 7 धावा धाव फलकावर. 7 ऑन द बोर्ड इन फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिला अजूनही सुरू आहे. मैदानावर आपण बघतो गोलंदाज भूषण मांचाळचं. इथं आपण सामना बघतोय म्हणजे शारदा 11 वर्सेस आरव्ही 11. या दोन संघांमध्ये शारदा 11 संघाने नाणेफेक जिंकली. इव्हन लीग मध्ये पहिला सामना सुद्धा ते जिंकले, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे. आरव्ही 11ला अजून पॉईंट टेबलवर स्वतःचं खातं उघडायचं आहे. अरे पहिलीच ओव्हर आहे ना. चालेल काय. पहिलं षटक सुरू आहे. मोहिल चावडा ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज भूषण पांचाळ. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला स्क्वेअरली मध्ये एक्झिक्यूट केलं त्याच्या त्या ठिकाणी. बघूया पंच कन्फर्म करतायत की धावा किती मिळतील या चेंडूवर. गोशांकी क्षेत्रात चेंडू निश्चितच जातोय. कन्फर्म करतायत पंच. एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि तोपर्यंत पहिलं षटक इथे समाप्त होते. 8 धावा धाव फलकावर एका षटकाच्या अखेरीस. चावडा म्हटल्यानंतर या विभागात भरपूर काही अशी व्यक्तिमत्व निश्चितच त्यांचा मी इथे उल्लेख करेन. बाजूच्याच गल्लीमध्ये तेली गल्लीमध्ये आपण बघितलं तर अमर टेलर, त्याच्या पलीकडे आपण जैन फुकीच्या गेले चावडा टेलर, हे सुद्धा काही खूप जुने टेलर्स आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक जण आपापले कपडे शिवत असतो. एक पर्टिक्युलर एक फिक्स असे टेलर्स असतात. त्यामध्ये हे दोघांची मी नावं घेईन, अमर टेलर, चावडा टेलर. तर षटक क्रमांक 1 समाप्त होते. 8 धावा धावफलकावर. आरव्ही 11 या संघाची ही धावसंख्या आपण बघतो धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. आपण पाहत आहोत बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 11वं पर्व दुपारचं सत्र. घड्याळात बरोबर 3:30 होत आहेत आणि मॅच नंबर 5 इथे सुरू आहे. अभिषेक जाधव यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बिग बॅश चॅम्पियनशिप चिंचपोकळी या स्पर्धेमध्ये. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रेक्षण बघत आहात. स्वतः अतुल आंबेकर स्वतः इथे उपस्थित जातीने लक्ष घालतात या स्पर्धेमध्ये. चला, मॅच सुरू करा. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 सुरू होईल. गोलंदाज आहे तो निहाल आरोळकर. आरोळकर सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच चेंडू निहालचा. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन, दिशेवर नियंत्रण नाहीये. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा सिग्नल केलाय पंचांनी, विनायक जोशी यांनी. पहिल्या चेंडूवर व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न होता. टॉस केला होता, पण आपण बघितलं की स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये नियंत्रण निश्चित चांगलं होतं, पण दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण बघतोय म्हणजेच 9 धावा. फुलटॉस, कप शॉट. पंच कन्फर्म करतायत आणि बघूया त्या ठिकाणी सांगतील मला ते 2 की 1. बघा, कमिटीने सुद्धा गाईड करायचंय पंचांना. चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. कमिटीचा गायडन्स इम्पॉर्टंट आहे पंचांना, कारण बॅकग्राऊंड आहे. सगळ्याच गोष्टी पंचांना माहित नसतात, कारण बघतोय बॅकग्राऊंड मध्ये डिक्लेअर झोन एक्झॅक्टली कुठे. त्यामुळे प्लीज आमच्या कमिटीने त्यांना गाईड करायचंय. या 2 धावा. धावसंख्या 11. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. चेंडू द्यायचा खेळाडूकडे. चेंडू द्या लवकर. बॉल घ्या. 11 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 2 निहाल आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. निहाल आलोरकर आणि षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्या 11 धावा धावफलकावर. बिग बॅश चिंचपोकळी 11 सीझन.
चेंज ऑफ पेस होता, चांगला फटका खोदून काढलाय, एक्झिक्यूट केला मिड ऑफला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, पण पंच बघायचा या ठिकाणी थांबवतात फलंदाजांना. एकच धाव मिळाली चेंडू ती सुद्धा घोषांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या 12. शैलेश शेडगेचं आगमन झाले. शैलेश, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि शैलेश किटोरे म्हणजे मॅच मध्ये खेळून आलाय. ऑल द बेस्ट त्याला टुर्नामेंटसाठी. आणि सुबोध गडसे यांचं सुद्धा आगमन झालंय. मग अशी मी आवर्जून इथे उल्लेख केला होता पंचांचा जेव्हा मी उमेशशी बोललो. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. आणि बघूया या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावेचा. मग अशी उमेश पाटकरचा उल्लेख केला मी, सुबोध गडसेचा उल्लेख केला, त्यानंतर भालेरावचा उल्लेख केला, युवराज भालेरावचा. युवराज लगेच मला फोन सुद्धा केला. थँक्यू युवराज. पण या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की पंचांची भूमिका खूप सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि लालबाग परिसर लालबाग परेल पटल्यानंतर सुबोध गडसे आवर्जून असतात पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 14. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. शैलेश शेडगे जरा जास्तच खुश असेल, कारण काल लेट रणजितबुवा पाटील क्रिकेट टुर्नामेंटची अनाउन्समेंट झाली आहे काल. आणि शैलेश आम्हाला तिथे आवर्जून बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला चेंडू, राईस सुद्धा चांगला होतोय. इव्हन बॅट्समन साठी एक चांगली संधी होती समोर खेळण्याची, पण टायमिंग जमलं नाहीये. टप्पा पडल्याने चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन होत आहे. थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. विल धाव. एक्सलेंट बॉलिंग. चांगलं षटक बघायला मिळते म्हणजेच निहाल आरोळकरचं. अक्षरशः फलंदाजांना थांबवून ठेवले. षटक क्रमांक 2 सुरू असताना धावसंख्या 14 धावा धावफलकावर आहेत. शारदाई वर्सेस आरव्ही 11. फुल टॉस होता हवेमध्ये चेंडू आणि काय होतं त्या ठिकाणी चेंज घेऊन फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू जो सेट केला होता त्याच्याकडे एकदम साधा सरळ सोपा खेळ होता, त्या ठिकाणी होती ती चूक. कोणी सोडलं स्लिपला पण आहे. झेल त्या ठिकाणी सुटलाय. अक्षय जुवेकरने झेल सोडलाय. मी अभिषेक जाधव यांना विनंती करतो की आपण शैलेश शेडगे याचा आपण सन्मान करायचा आहे. फुल टॉस. शैलेश शेडगेचा सन्मान इथे संपन्न होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू शैलेश, आपण इथे आलात आणि व्यासपीठाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आभार इथे व्यक्त करत आहोत. 2 षटकांकडे धावसंख्या 16. मागच्या 2-3 सामन्यावर बघितलं अक्षत की ऍव्हरेज धावसंख्या 16 आहे 2 षटकामध्ये. 16 किंवा 17 किंवा 18च्या पलीकडे आतापर्यंत धावसंख्या बघितली नाहीये. पण मागच्या सामन्यावर बघितलं की त्या धावसंख्येचा काटला खूप चांगला झाला. इथे शैलेश शेडगे यांचा सन्मान इथे होतोय. अजून एक मैदान, जसं मी सकाळी उल्लेख केला की आपल्या विभागात खूप कमी अशी मैदान आहेत या ठिकाणी बघतो की बॅकग्राऊंड आहेत. गरम खाड्याचं मैदान आहे, लाल मैदान आहे. बॉलिंगसाठी सर्वेश यादव येतोय. त्याचबरोबर मी उल्लेख करेन ते म्हणजेच श्रेयस यादव येतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडर आहे श्रेयस. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स आम्ही मागच्या मॅच मध्ये बघितला या खेळाडूचा. शारदा 11 या संघाच्या माध्यमातून चेंडू आलेला आहे. 2 षटकाकडे 16. रिलायन्स साठी खेळतात आणि त्याच्या फिटनेस होणार किंवा त्याच्या परफॉर्मन्स बघायला मिळतं की खूप चांगला लेदर क्रिकेटर आहे श्रेयस यादव. मैदानाचा उल्लेख करायचा मी पेरू कंपाऊंड हे सुद्धा ग्राउंडचा मी उल्लेख करेन, ज्या ठिकाणी शैलेश खूप चांगल्या दर्जाची क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. श्रेयस यादव. ओ वेगवान चेंडू, पण पाय जबरदस्त पिकअप शॉट. मोहिल चावडे त्याच्या समोर उत्तर दिलंय. 2 धावा. गुड शॉट. तिसरं षटक चौकार आहे, कारण षटक क्रमांक 3 सुरू आहे. पंच थोडस संभ्रमात पडले, कारण लगेचच मोहिलने ट्रॅक केलं, लक्ष वेधून घेतलं आणि सांगितलं की षटक क्रमांक 3 सुरू आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि गच्चीवर गेल्या चेंडू चौकारच असणार आहे. घ्या, चला थांबू नका, चेंडू घ्या. 20 धावा धाव फलकावर. बॅटिंग पॉवर प्ले. नंदनवन असं मी म्हणेन या षटकाला. नंदनवन षटक. ज्या षटकात तुम्हाला जर तुम्ही चेंडू जर टेरेसवर मारला तर चौकारच मिळणार तुम्हाला. बाकी कुठल्याही षटकामध्ये तुम्ही मोठे फटके मारा, तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये मोठ्या धावा मिळणार नाही. इव्हन फक्त समोर मारलात तर. पुढील चेंडू. पुन्हा त्या गोलंदाज सज्ज. लेफ्ट हँडर. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अनप्लेबल डिलिव्हरी, जिथे तुम्ही कुठल्याच प्रकारचा फटका खेळू शकत नाही.
कसा चेंडू हाताळला, दोन पायांच्या मधून जी मोठा गॅप होता ती दरी भेदली आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला मोहिल चावडाचा. या मोहिलला आतापर्यंत या स्पर्धेतून बघितलं की चांगले चांगले फटके मारण्यासाठी तो प्रचलित आहे आणि चौकाराचं उत्तर काय क्विक दिलंय, ताबडतोब दिलंय पुढच्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. आणि मैदानावर बघतो की धक्का लागतोय मैदानावर बॅटिंग करत असताना, न्यू बॅट पहिलाच धक्का लागलाय तो आरव्ही 11 या संघाला. पहिल्या मॅच मध्ये शारदा 11च्या माध्यमातून खेळ चांगला झाला याच्यात मात्र शंका नाही. बॅटिंग झाली, बॉलिंग खूप चांगली झाली, पॉईंट टेबलवर त्यांनी खातं सुद्धा उघडलं 2 धावे 2 पॉईंटनी. सामना ते पहिला जिंकले होते, पण आरव्ही 11ला अजून पॉईंट टेबलवर खातं उघडायचं आहे. दोन्ही संघ लीग मधला दुसरा सामना इथे खेळतायत. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाचे 3-3 सामने तुम्हाला रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहेत. पुढील चेंडू सिद्धांत थांबून एक्झिक्यूट केलंय ऑन साईडला, खूप चांगला पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये आणि 2 धावा या चेंडूवर. आरव्ही 11 या संघाकडून मुख्य फलंदाजीला फलंदाज पोहोचला ग्राउंडच्या आतमध्ये तो सिद्धेश आजगावकर. योगेश पुरळकर यांचं इथे आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे योगेश आपलं. आपणास विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. योगेश पुरळकर 2 धावेने सिद्धेश आजगावकरने खातं उघडलंय. हो ऑन साईडला खूप चांगला अजून एक पिकअप शॉट, बघायचे धावा किती मिळवून दिल्या चेंडूवर, 2 धावा. हो चांगला चेंडू होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्ट्रायकिंग केला सिद्धेश आजगावकरचा. पूर्ण डोळे झाकून घेतले आहेत हा फटका खेळण्यासाठी आणि चेंडू सर आपण बघतोय थेट विकेट कीपरकडे जातोय निघून. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि बँगलोर टूर लक्षात ठेवा, बँगलोर टूर करायची आपल्याला. पुढचा चेंडू मॅग्निफिसंट बॉलिंग, जबरदस्त लेग ब्रेक, रीड करण्याची संधी दिली नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चांगला कंट्रोल बॉलिंग मध्ये, धावसंख्या 24, एक गडी बाद. ही परिस्थिती बघत आहोत मैदानावर आणि चांगला परफॉर्म केलाय या षटकामध्ये तो श्रेयस यादवने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 24 धावा धावफलकर, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाच्या संगणकांना इन्व्हाइट करतोय, साई पॅकर्स आणि अबिस पल्टन. साई पॅकर आणि अबिस पल्टन ही लढत खूप चांगली बघायला मिळेल. 24 साई पॅकर्स आणि अबिस पल्टन ही मॅच बघण्यासारखी असेल, कारण दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत लीग मध्ये, पहिली मॅच जिंकलेले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये फाईट ही अत्यंत लक्षवेधी मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्गावर सागर चव्हाण षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय. मोहिल चावड्याच्या सोबत सिद्धेश आजगावकर बॅटिंगसाठी जो स्ट्राईक एंडला उभा आहे. चला मॅच सुरू करा, खूप डिले होतोय. पंचांनी सूचना दिली होती की 20 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं ही कम्प्लीट होणं गरजेचं, कारण पॅक ग्राउंड आहे. एका ओव्हरसाठी एका षटकासाठी 4 मिनिटाचा खेळ पुरेसा आहे, 4 मिनिटाचा वेळ सुद्धा पुरेसा आहे. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा. सागर चव्हाण वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून षटक क्रमांक 4 तो घेऊन येतोय. समोर सिद्धेश आजगावकर. हो बघायचं या ठिकाणी क्वाड बिहाइंडचा अपील स्ट्रॉंगली होतं. यासाठीच एवढा मोठा एजचा आवाज इथपर्यंत आलाय की क्वाड बिहाइंडचा अपील अत्यंत स्ट्रॉंगली केलं एसटीच्या मागून. श्रेयस यादव तो खूप कॉन्फिडन्स होता, बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये एवढा कॉन्फिडन्स. पंचाम दिवशी त्यांनी प्रेशर टाकलं. हाऊस दॅट यासाठी चंपाने उचलून अपील ताबडतोब उचलून धरलं आणि सिद्धेश आजगावकरची विकेट पहिल्या चेंडूवर सागर चव्हाणने काढली. सिद्धेश बॅक टू डगआउट. चला बॅट्समन लगेच पाठवा. षटक क्रमांक 4 सुरू आहे, 24 धावा धावफल कव्हर आहेत. सध्या रन रेट आपण बघतोय म्हणजे 8.
सो सिद्धेश अजूनही ग्राउंडवर आहे. अथर्व बॅक टू डगआउट. अथर्व सावंत टू डगआउट. नवीन आलेला फलंदाज प्रसन्न सुनील यादव. ट्वेल्थ मॅनला जी माहिती मिळते तीच आम्ही समोर फॉरवर्ड करतोय. त्यामुळे इथे नावं अपडेट होणं गरजेचं आहे परफेक्टली. प्रसन्न यादव पहिल्या चेंडूवर विकेट अथर्वची काढली आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. कार्पेट शॉट ऑफर केलाय प्रसन्नने. इव्हन प्रसन्नने मागच्या सामन्यात पहिल्या चेंडू षटकार ठोकला होता. तोच प्रसन्न आहे हा. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25वा धावफल कव्हर. षटक क्रमांक 4 मध्ये. हार्ट ऑफ लालबाग मध्ये आपण ही क्रिकेट टुर्नामेंट बघत आहोत. लाल मैदान. सागर चव्हाण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग बॉलिंग मध्ये. फुल टॉस चेंडू. फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चांगला फटका ऑफर केलाय. 2 धावेसाठी हा फटका गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावेची मदत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. येस चेंडू आलाय. मॅच बॉल आलेला आहे. 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतोय 27 वर. नेक्स्ट मॅच साठी साई पॅकर्स आणि अभि पलटनचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. अभिज पलटन आणि साई पॅकर या 2 संघांमध्ये होईल ती फाईट. नेक्स्ट मॅच मध्ये 6वा सामना असेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. समोर एक्झिक्यूट केलाय. थोडासा ऑन दी अप मारला फटका. एकदा तिथे कम्प्लीट व्हायचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावांचे होणार कम्प्लीट या चेंडूवर. गुड रनिंग गुड रनिंग. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय. प्रसन्न यादवने नकार दिला. 2च धावा मिळतील या चेंडूवर त्या सिद्धेशला. धावसंख्या 29 धावा. धावफल कव्हर 29. एकमेव सामना आपण असा बघितला अक्षत जिथे मात्र 50 धावा आपल्याला बघायला मिळाला. म्हणतो दुसरा सामना होता. शारदेने चांगली बॅटिंग केली आणि तो शारदाई संघ आता गोलंदाजी करतोय. म्हणजे जेवढ्या धावा ते बनवू शकतात तेवढ्या कमी धावसेत रोखण्याचा सुद्धा प्रयत्न त्याचा सुरू आहे. हो मॅग्निफिसंट बॉलिंग. कपिल पंचांकडे रनआउटची संधी. फलंदाज बाद. फलंदाज बाद होईल. सिद्धेशला तंबूत परतावं लागेल. लेग इथे मात्र बघतोय की त्या ठिकाणी पायाला चेंडू लागून डायव्हर्ट झाला होता. पण पंचांनी सांगितलं की नॉशा गेला ते बाद आहेत धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि थ्रो कोणी गेला विचारचा. चेंडूची फेक कोणी केली फक्त नाव अपडेट करा. थ्रो कोणी केला. भूषण पांजाने चेंडूची फेक केली त्यामुळे क्रेडिट त्याला मिळेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सिद्धेश बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन 3 फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या आपण बघतोय थांबली ती 29 वर. चला बॅट्समन लगेच पाठवा. वेळ का घेताय. एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या लाल मैदानावर या सद्गुरू रामचंद्र महाराज क्रीडा नगरीमधून बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेमध्ये. कोण आला रे. न्यू बॅट्समन सागर बॅटिंगला येतोय. सागर कदम. सागर कदम या संघात सध्या तरी एकच सागर दिसतोय. मॅच अंपायर 1 मिनिट. कंटिन्यू कंटिन्यू. स्ट्राईक वरती कोण आहे. स्ट्राईक प्रसन्न. नॉस्ट्राईकिंगला आपण बघतो फलंदाज सागर कदम. षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावसंख्या 29. 3 गडी बाद. लास्ट बॉल आहे त्या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू आहे मैदानावर. आणि एवढे बॉल आलेले आहेत. सगळ्या आमच्या व्हॉलेंटियर्सचं मी कौतुक करेन की आता चेंडू खूप वेगाने पंचांकडे येत आहेत. थँक्यू त्याबद्दल. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं की चेंडू गेलेले येतच नव्हते पण ते चेंडू येत आहेत. पुढचा चेंडू सागरचा.
फुल टॉस बॅटर करून घेतलाय, चांगला फटका ऑफर केलाय. बघूया त्या ठिकाणी पंच सांगतात फक्त एकच धाव या चेंडूवर. आतापर्यंत षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. करंट रन रेट 7.50 आणि एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्या षटकांतर केला जाईल साई पॅकर्स आणि अभि पलटण या दोन संघांमध्ये टॉस नेक्स्ट मॅचचा. मॅच नंबर 5 सुरू आहे. आपण बघतोय जसं मगाशी मी उल्लेख केला की दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत असताना लीग मध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत. पण लीग मधला दुसरा सामना आहे दोन्ही संघ खेळत आहेत. शारदाने एक सामना ऑलरेडी जिंकलाय, 2 पॉईंट त्यांच्याकडे. आरव्ही 11 पहिल्या सामन्यात साई पॅकर्सच्या अगेन्स्ट पराभूत झाले, त्यामुळे त्यांचं पॉईंट बरोबर खातं उघडणं अजूनही बाकी आहे. श्रेयस यादव अत्यंत महत्वाचा ऍसेट आहे या संघाचा, शारदा 11चा, तो श्रेयस यादव. चांगला फ्लेवर भेटला असेल त्याला त्या पिशवीला. ओ पूल करायचा प्रयत्न, कारण काय फेकण्यात आलं हे सगळ्यांनाच माहिती आहे, काय फेकण्यात आलं इव्हन आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आता मातीचा फ्लेवर चांगला भेटला असेल त्याच्यामध्ये. न्यू फ्लेवर. पहिलाच बॉल डॉट. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाहीये. श्रेयस यादवला मिळते ती यश, फलंदाज बाद. डिसिजन घ्यायचा यावर. आपण जो ड्रेस दिलाय पूर्ण प्लेयर्सना, टी शर्ट, ट्रॅक आणि कॅप परिधान करूनच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा. इव्हन डोक्यावरची कॅप संध्याकाळी झोपेपर्यंत डोक्यावरनं काढूच नका. घरी गेल्यानंतर काढा, काय हरकत नाहीये. ग्राउंडच्या मध्ये देताय, बॅटिंगचा त्रास होतोय, अंपायरना काढून दे, काय हरकत नाहीये. पण घालून आतमध्ये या. कारण रिस्पेक्ट आहे क्रिकेट टुर्नामेंटच्या स्पर्धेमध्ये. तुम्हाला जर किट दिलाय तर पूर्णपणे परिधान करून तुम्हाला खेळायचं आहे. अनिकेत परत बॅटिंगसाठी येतोय. धावसंख्या 30 वर थांबली आहे, 4 गडी बाद. इव्हन बॉलिंग मध्ये जबरदस्त इम्पॅक्ट श्रेयसचा. ओ हवेमध्ये चेंडू झेल उडालाय. कोण झेल स्वीकारणार? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि अजून एक विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग. 1 मोर विकेट फॉर श्रेयस. माझी मैना तू नको तैना आयुष्याच्या गोडगोडराची सारी आपली उठाय झाली चांगली ती आपली ढाई झाली चांगली असा प्रकार संसार या क्या बात आहे, क्या बात आहे. मराठमोळा परिसर, लालबागचा परिसर, चिंचपोकळीचा परिसर आणि मराठमोळं संगीत. थँक्यू साई डीजे. ट्रॅक ओरिजिनल ट्रॅक जो तुम्ही लावला खूप सुंदर वाटलं. थोडा आवाजामध्ये कमी जास्त पण होतो, ट्रॅक जरा कमी वाजतो, पण ओरिजिनल गाण्याची जी मजा आहे ना ती बाकी कुठेच नाहीये. वेगवान चेंडू, थोडंसं शंभर माणसाला खेळता प्रयत्न, रनची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. वाईटचा इशारा पंचांचा आणि फलंदाज बाद. तुमशान अंगात आलं कसल समनाच झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगलं संगीत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो अजूनही चांगला चेंडू. मॅग्निफिसंट बॉलिंग. लेग स्टिकला चेंडू सोडून जात होता हे सपच सांगतात त्या ठिकाणी. अपील करण्यात आलं विकेट किपरच्या बाजूने स्लीप मधून भूषण कडून. शेवटचे 2 चेंडू. अत्यंत इकॉनॉमिकल आणि कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये. एक व्हाईटचा रन दिला आतापर्यंत. वेग प्रचंड गोलंदाजीमध्ये. बघूया या ठिकाणी चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. आतापर्यंत 2 ज्या धावा मिळत या षटकामध्ये त्या दोन्ही व्हाईटच्याच आहेत. चांगला कंट्रोल आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला की हा जो संघ आहे या संघाने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 50 धावा कुठल्या होत्या, तो संघ समोर संघाला कमी धावांसंख्येत रोखण्याची सुद्धा
ताकद ठेवतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करतोय. फेक करतोपर्यंत एक धाव. एकच धाव मिळाली या चेंडूवर. लास्ट धाव संख्या 33 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर, फ्रॉम द इनिंग. अमय अमय स्ट्राईक स्ट्राईक एंडला अमय दळवी. प्रसन्न यादव आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा. अजून अमयला खातं उघडायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला अमय दळवी. चांगला खोदून काढला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. हे तो कम्प्लीट करणार. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते आणि विकेट इथे तो कोणी गेला तो फेक कोणी केली. विकेट किपर गोलंदाजच्या एंड कडून एक जी फेक झाली ती फेक कोणी केली. बॉलरचं नाव सांगायचं खेळाडूचं. ओम. ओमने चेंडूची फेक केली. विकेट डाऊन. झालं मज्जा करूया जरा नि करू जरा
ज्या काही विकेटच्या शोधामध्ये निघालेले गोलंदाज आहेत ते विकेट मिळत नाहीये. तेवीस चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मोहित चावडा यावेळेला गोलंदाजी करतोय. यावेळेला फुलर लेंथला हा बॉल होता. जाणीवपूर्वक ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर केला होता मोहिल चावडाने. मोहिल चावडा आज थोडा लवकर बाद झाला होता, पण त्यानंतर कोणीतरी धावा बनवाव्या ही जी त्याची अपेक्षा होती ती आरवी संघाकडून पार पडलेली पाहायला मिळाली नाही. आणि म्हणून अद्यापर्यंत धावफलकावरती प्रतिस्पर्धी संघाने मात्र ज्या 16 धावा बनवलेल्या आहेत त्या रोखण्यासाठी मोहिलने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलेला पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकात तो गोलंदाजीला आलाय. धीरज खेळतोय 10 वरती, श्रेयस खेळतोय 5 वरती, पण मोठ्या धावा बनवायच्या नाहीयेत. आणि अशा वेळेला धीरजच्या बॅटमधून जे तुफानी फटके पाहायला मिळतात ना ते कौतुकास्पद आहेत, अविश्वसनीय पण आहेत, पण त्याच वेळेला अतुलनीय सुद्धा आहेत. इनक्रेडिबल शॉट. पंचांचा इशारा मात्र येणार आहे की घोषित परिसरात चेंडू गेलाय. श्रेयस काहीच म्हणतो की नाही नाही इधर से गया आहे, इथे लागलाय. तर या 2 नसतील 6 असतील, पण जे काय असतील ते पंचांकडून इशारा येईल. आम्ही थांबलोय, निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. ते नक्की अर्थातच चेंडू कुठून गेलाय, कुठे लागलाय, डिक्लेअर झोनची ही सुद्धा एक मजा असते. 2 धावा. एक बॉल 6 ला जर असा फटका गेला तर मग बरेच काही घडेल. अशा वेळेला सर्वांना विनंती आहे की हे काम कोणा एकट्या दुकट्याचं नाहीये. मी प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित केलाय मित्रांनो. ही स्पर्धा आपली सर्वांची आहे. परवा 11व्या मध्ये आपण एकत्र आलो. कुटुंब आपलं एक कुटुंब झालेलं आहे आणि या कुटुंबामध्ये हा वन्स अगेन या धीरजच्या बॅटमधून जे काही फटके आज आपण पाहतोय ना ते नेत्रदीपक आहेत. आणि 2-2 धावा असू शकतील, पण त्याच वेळेला डोळ्यांचे पारणे फाडणारी फटकेबाजी आज मैदानामध्ये अनेक फलंदाजांकडून आपण अनुभवतोय. त्याच्यामध्ये धीरज यादवचं नाव सुद्धा जोडून घ्या. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून फक्त 15 धावांची आवश्यकता असणार आहे. पण ज्या पॉझिटिव्ह अप्रोचने श्रेयस आणि धीरज मैदानामध्ये बॅटिंग करतात त्या अप्रोच मध्ये एक आता वेगळा ऍटिट्यूड सुद्धा पाहायला मिळतोय. आणि त्या ऍटिट्यूडच्या समोर आता मोहिल चावडाला थोड्या वेगळ्या रणनीतीने यावं लागेल जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर. कारण शारदा 11 संघाने पहिला सामना अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाकडून खेचून आणलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर आता मात्र मैदानामध्ये बॅटिंगच्या रूपाने सुद्धा आपण पाहतोय. जेव्हा पहिल्यांदा गोलंदाजी केली त्यावेळेला अप्रतिम गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला केवळ 34-35 धावांवरती रोखलं. आणि मग आता जेव्हा फलंदाजीला मैदानामध्ये उतरलेले आहेत तेव्हा समीकरण बदलले. 19 चेंडू येणं बाकी आहेत, 14 धावांची गरज. 19 मध्ये 14 ची आवश्यकता. एक चॅलेंज असतं ना की ज्या वेळेला तुम्ही पॅक ग्राउंड मध्ये बॉलिंग करत असतात देर आर मिनिमम चान्सेस टू गोलंदाजाकडे हे बघा ना की गोलंदाजासाठी आता आपण पाहतोय की माणसाने तो वाईड त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्याच्यामुळे धन्यवाद सुशांतजी सावंत बाबाकोला. समालोचकांसाठी एक रिफ्रेशमेंट या ठिकाणी आपल्याकडून आलं जे गरजेचं होतं. सिंगलने समीकरण बदललंय. नाही दिला दिसाय. अच्छा एक असेलच ना. पिछे काय आता काय माहिती. आपण एक ओके सर. समीकरण झालंय ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 12 धावांची. बघा एका जमान्यामध्ये जर आपण आता मराठमोळ्या भागामध्ये समालोचन करतोय तर नाटकाचा विषय निघालाच पाहिजे. कारण आचार्य अत्रेंच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्राला जसं नाटकाचं आकर्षण आहे तसं जसं राजकारणाचं आकर्षण आहे, क्रिकेटचं आकर्षण आहे, तसं नाटकाचं सुद्धा आकर्षण आहे. आणि त्याच्यामध्ये एक नाटक होतं की एकच प्याला.
तर हा एकच प्याला जेव्हा आमच्या हातामध्ये आहे बाबा कोला यांनी दिलेला, त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका मित्रांनो. सुशांतजी सावंत यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हे रिफ्रेशमेंट आहे आणि जे रिफ्रेशमेंट ड्रिंक आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलंय, काय छान अशी टेस्ट आहे खऱ्या अर्थानं. पुन्हा आणखीन एक ड्रिंक घेण्याची इच्छा निर्माण झाली, पण थोडासा कंट्रोल आम्ही नक्की ठेवू. थोड्या वेळाने जॉईन हो सुशांतजी सावंत. बाबा कोला यांना मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेची केवळ आपण स्पॉन्सर्स ही भूमिका पार पाडत नाहीयेत, तर अशा वेळेला आम्हा सर्वांची सुद्धा छानशी अर्थात व्यवस्था आम्हाला पुरवता त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. पॉवर प्लेच्या षटकात मित्रांनो आपण आलोय. वळूया मैदानामध्ये. लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन क्रिकेट. पॉवर प्लेच्या षटकात 17 मध्ये 12 हव्यात आता. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा आलाय की वाईड आहे. यावेळेला गोलंदाजीमध्ये सिद्धेश आजगावकर गोलंदाजीला आलाय. सिद्धेशने मगाशी पहिलं षटक केलं होतं. यावेळेला मात्र थोडंसं बदल करण्यात आला की सिद्धेशला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. तो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. लास्ट टाइम सुद्धा त्याने पॉवर प्लेचं षटक जरूर केलं होतं. म्हणूनच कदाचित सिद्धेश आजगावकरने निर्णय घेतला असावा की आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करूया. यावेळेला ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला, पण अधिक शॉर्ट बॉल टाकला होता आणि तो छान पद्धतीने प्रेडिक्ट केला होता श्रेयसने. चेंडू डिक्लर झोन मध्ये न जाता अर्थातच तो सर काय आहे निर्णय? डिक्लर झोन मध्ये जातोय आणि जिथे 2 धावा मिळणार आहेत. हा तेच मी पण 4 आहेत ना सर. हा थँक्यू. ओके ओके हरकत नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तिथून चेंडू गेला तर तिथे आपण 4 धावा देणार आहोत. रूफ वरून जर चेंडू गेला तर. त्यामुळे या 4 धावा श्रेयसच्या बॅटमधून येतील. आपली सर्वांची एकत्रित मॅच आहे. सर्वजण सांभाळून घेतात. यावेळेला फुल टॉस होता पण टायमिंग झालेलं नाहीये. पण डिक्लर झोन मध्येच पुन्हा एकदा चेंडू जातोय. जिथे 1 धाव मिळणार. एकेरी धावानं समीकरण बदललं. 29 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 6 धावांची. श्रेयस यादव प्रयत्न करेल की धीरजने एक षटकार आपल्या खेळीमध्ये समाविष्ट केलाय. त्याच्याही खेळीमध्ये एखादा षटकार यावा ही अपेक्षा श्रेयस यादव सुद्धा विचार करेल. व्ही मध्ये खेळणं हे एक वेगळी क्वालिटी असते ना प्रसाद सर, आणि ते व्ही मध्ये खेळणारे फार कमी फलंदाज अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात. मुंबई क्रिकेट क्या बात है. बट दम है तो रोक के दिखा शेखावत. शेष या वेळेला मैदानामध्ये दाखवून देतोय. सामना संपवतोय आपल्या स्टाईल.